नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही फक्त 12वी पास असाल, तुम्हाला जर केंद्र सरकारी जॉब करायचा तर हा पूर्ण व्हिडिओ बघा. सविस्तरपणे पूर्ण माहिती आहे. इथे कोणत्याही अनुभवाची गरज नाही आहे. फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहोत. एज क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकतो. वेतन इथे कमीत कमी 25,500 पासून ते 81,000 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे. अर्जाची फी काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, स्टार्ट डेट काय आहे, इथे निवड प्रक्रिया, सर्व माहिती आपण बघणार आहोत. आपल्याकडे इथे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण पूर्णपणे बघून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये तुम्हाला जॉब करायचा तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स घेऊन येत असतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, पिंपरी चिंचवड जॉब असू द्या, घरी बसून जॉब करायचा असू द्या, 4थी पासवर असू द्या, 10वी पास असू द्या, बँकेतले जॉब्स असू द्या, ITI रिलेटेड जॉब असू द्या, IT रिलेटेड जॉब असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण व्हिडिओ बघून घेऊया. आपल्याकडे PDF आहे, सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात. सो इथे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स पुणे यांच्याकडून अपडेट आलेली आहे. वेगवेगळे रिक्रुटमेंट आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. 6 तारीख म्हणजे उद्यापासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, PDF आहे, नो पाणी PDF आहे. आपण एक 5 मिनिटात समजून घेऊया काय इथे एलिजिबिलिटी काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर एज्युकेशन काय लागणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघून घेणार आहे. तुम्हाला जर पुण्यामध्ये जॉब करायचा आहे, नोकरीचे ठिकाण इथे पुणे आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 6 मे 2024 आहे आणि सुरुवात उद्यापासून होणार आहे. सो इथे रिक्रुटमेंट ऑफ प्रायव्हेट सेक्रेटरी आणि स्टेनोग्राफरची पोस्ट आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीजन्स सांगितलेलं आहे. म्हणजे भारतातील कोणतेही नागरिक असू द्या, ऑल इंडिया उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहात. पोस्ट ऑफ प्रायव्हेट सेक्रेटरी डेप्युटेशन बेसिस आणि इथे 2 जागा आहेत स्टेनोग्राफरचे आणि इथे सेक्रेटरीचे 2 जागा आहेत, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सविस्तरपणे पूर्ण माहिती दिलेली आहे. रिक्रुटमेंटसाठी इथे सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीजनशिप, प्रायव्हेट सेक्रेटरी डेप्युटेशन बेसिसवरती मेथड ऑफ रिक्रुटमेंट सांगितलेलं आहे. पे मॅट्रिक्स लेवल 7 आहे, वॅकन्सीज 2 आहे सांगितलेलं आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 2 डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. 4 आहे पे मॅट्रिक्स लेवल आणि टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 2 आहेत. इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा उद्यापासून सुरुवात होत आहे. लास्ट डेट इथे 6/5/2024 असणार आहे. आता इथे तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे बघा. ॲज अ प्रायव्हेट सेक्रेटरी 44,900 ते 1,42,400 पर्यंत तुमची सॅलरी असणार आहे. डेप्युटेशन बेसिसवरती असणार आहे. मोड ऑफ रिक्रुटमेंट इथे सविस्तर पूर्ण माहिती बघून घेऊया. क्वालिफिकेशन काय लागणार आहे. ऑफिसर्स होल्डिंग द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट ऑर युनियन टेरिटरीज तर नक्कीच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. इथे तुम्हाला स्टेनोग्राफरचं ग्रेड पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे आहे त्यानंतर इथे अपॉइंटमेंट कशी असणार आहे. फॉर द पर्पज ऑफ अपॉइंटमेंट ऑन डेप्युटेशन इथे असणार आहे. सॅलरी तुम्हाला पे मॅट्रिक 6 लेवल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एज लिमिट 56 इयर्सच्या पेक्षा जास्त नको, 56 वर्षापेक्षा जास्त नको सांगितलेलं आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 2 इथे 25,500 पासून सॅलरी आहे, 81,100 पर्यंत आहे. 2 जागा आहेत, डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. इथे तुमचे कमीत कमी 12वी पास झालेले पाहिजे आहे. इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे तुमची टायपिंगची स्पीड इंग्लिश स्टेनोग्राफरची 80 वर्ड पर मिनिट आहे आणि 35 वर्ड पर मिनिट इन टायपिंग स्पीड इन इंग्लिश विथ ट्रान्स्क्रिप्शन 50 मिनिट ऑन कॉम्प्युटर सांगितलेलं आहे. 27 वर्षापेक्षा जास्त एज नसून असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे रिलॅक्सेशन एज सांगितलेलं आहे SC ST आणि OBC कॅन्डिडेट्सना. द अप्पर एज लिमिट इज ऑल्सो रिलॅक्सेबल फॉर गव्हर्नमेंट सर्वंट, जे तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असाल तरी सुद्धा आहे. आता इथे जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्हाला इथे बघू शकता. द नंबर ऑफ पोस्ट टू बी फिल्ड मे व्हॅरी म्हणजे चेंजेस सुद्धा होऊ शकतं, जास्त होऊ शकतं, कमी होऊ शकतं, ही सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे अजून माहिती आहे कॅन्डिडेट्सला SC ST किंवा OBC कॅटेगरी आहे, रिझर्व्ड कॅटेगरी आहे, त्यांच्यासाठी कोणत्या सोयी आहे हे माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर इथे रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सांगितलेलं आहे. यू मे सेंड अँड ईमेल सुद्धा करू शकता, तुम्ही इथे ईमेल सुद्धा करू शकता. हे तुम्हाला इथे लिंक पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. लास्ट डेट 6/5/2024 आहे. इथे रजिस्टर करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. तुम्हाला वेबसाईटला व्हिजिट करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. पूर्ण ॲप्लिकेशन फिल करायचं आहे.
पहिल्यांदा लॉग इन करून रजिस्टर करायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण माहिती, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट्स, तुमचं डिप्लोमा झालं असेल तर त्याचे डिग्री सर्टिफिकेट किंवा PG PhD हे सर्व मार्क्सचे सर्टिफिकेट, त्यानंतर डेट ऑफ बर्थचं सर्टिफिकेट हे सविस्तरपणे पूर्ण तुम्हाला इथे अटॅच करायचं आहे. ॲड्रेस प्रूफ असू द्या किंवा फी पेमेंटचं हे सर्व माहिती ते सांगितलेलं आहे. त्यानंतर रिसेंट कलर फोटोग्राफ आहे हे सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन फी 500 रुपये आहे. ऑनलाईन सांगितलेलं आहे, तुम्हाला पे करावं लागणार आहे. त्यानंतर द हार्ड कॉपी ऑफ द ॲप्लिकेशन अलॉंग विथ सेल्फ अटेस्टेड कॉपीज लागणार आहे. तुम्हाला स्पीड पोस्टने इथे या ॲड्रेसवर दिलेलं आहे, तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे टू बी गिवन टू बाय द हेड ऑफ द ऑर्गनायझेशन सर्टिफिकेट इथं आहे, तुम्ही भरू शकता. ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे, संपूर्णपणे बरोबर माहिती भरायची आहे. डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे हे सुद्धा आपण बघितलं, म्हणजे सगळे सर्टिफिकेट लागणार आहे. कॅटेगरी सर्टिफिकेट असू द्या, डेट ऑफ बर्थचे सर्टिफिकेट आहे, त्यानंतर रिलेव्हंट फील्डमधले आहे, फोटोज आहे, हे सर्व तुम्हाला प्रॉपर पद्धतीने अटॅच करून तुम्हाला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स, आणि त्यानंतर हार्ड कॉपीसुद्धा सेंड करायची आहे. ही पूर्ण माहिती आहे ज्यामध्ये तुम्ही 18 ते 27 वर्षापर्यंत एज क्रायटेरिया आहे, ज्यामध्ये ऑल इंडिया उमेदवार तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. अनुभवाची गरज सांगितलेली नाही आहे. मेल असू द्या फिमेल असू द्या, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. इथे जनरल OBC EWSला 500 रुपये फी आहे. SC ST PWDला कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे सांगितलेलं आहे. परमनंट नोकरी आहे. रिटर्न टेस्ट आणि स्किल टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. उद्यापासून फॉर्म भरण्यास सुरुवात आहे. 12वी पास आहे, पुन्हा जॉब करायचा आहे तर नक्कीच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. त्यानंतर काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा कनेक्ट होऊ शकता. आपलं इन्स्टा पेज आहे त्याला सुद्धा नक्कीच फॉलो करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.